अरे आमल्या, तू जरा घरात लक्ष द्यात जा. आता घरात काय लक्ष द्यायचं आहे की तात्या आहे सगळी आहेत चालूच आहे. तात्या घरी आहेत का आज सकाळपासून? अरे सकाळपासून तर काय दिसलं नाही गड्या मला. नाही? कुठे गेले असते बाहेर गेले असते. अरे मी मंदिरापाशी बसलेलो होतो. हा. साऱ्या गावात तोय तात्या भीक मागतोय. रामकृष्ण हरी. त्याची म्हणे, दारिद्र्याहून मरण बरे वा दरिद्रता खोटी. दारिद्र्याहून मरण बरे वा दरिद्रता खोटी. मरणात दुःख थोडे, प्रपंचात व्यथासी मोठी. आता सगळं सकाळची काम उरकले, देवपूजा उरकली. आता म्हणून सुनबाईला म्हणावं छान. अगं सुनबाई, ए सुनबाई, ए सुनबाई, अगं ऐक काय ना. झालं ओरडायला सारखं ओरडत आहे हा? अगं काय झालं का? अगं बराच वेळ झालाय, आता माझं सगळं उरकलंय. म्हणलं जरा मग काय करू उरकलंय तर? गोडभर चहा दे मला. असं माहिती ना, मला सकाळी गोळ्या खायला लागत्यात. थोडं नाश्त्याचं बघ. त्याच्या नाश्ता बिष्टा काय भेटणार नाही मला, अजून माझं आवरायचंय. आणि चहा काय तुम्हाला सगळं जागच्या जागेवर लागत तर काय तुम्हाला घेता येत नाही काय तुमच्या हाताने? घेता येतं का मला? पण आता कसं माहितीये, गुडघ्यामुळे उठवत नाही. हा थोडा चहा करून दे की मला. देवपूजा करताना असं म्हणता का तू कर म्हणून? चहा करा ना, देवपूजा तुम्हाला रोज लागत तसं चहा पण करा रोज. मला नाही सांगायचं चहा बी करायला, कळ का? अरे 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 अरे, पण तू नाही करणार तर कोण करणार माझं आता ह्या वयामध्ये? तुम्हीच काय तुमच्या हाताने. आणि काय हो तुम्हाला सारखं हे दे ते दे हा? किती बोलतीस ग? अगं किती बोलतीस? एवढं तुमच्यासाठी मी कमवून ठेवलेलं आहे, रात्री दिवस कष्ट केले, आता गुडघं गेलं माझं. नाही मला माझ्यासाठी नाही कमवलं, तुमच्या पोरासाठी कमवलंय. अगं हो ना, आता तो तुझा नवरा आहे, तू त्याची बायको आहे, म्हणजे तुम्हाला ते सगळं मिळणार ना. कारण ती कोलभर चहा कर ना मला. मी चहा बी करणार नाही तुम्हाला आणि जेवण पण भेटणार नाही. अगं आता मी काय केलं असं की मला जेवण भेटणार नाही? अगं खातो तरी किती मी, आणि ते पण तुम्हाला शिळपाकच देते. ते तरी ते जे गोळ्या खाता येईल का मला? माझ्या रक्तामध्ये शुगर आहे, साखर आहे. अगं जेवण देऊ काय तुम्हाला? खायला असं तर हाय शिळे रात्रीचं बघते मी, अरे, ते चालन का? नाही तुमच्या हाताने करून खा. परमेश्वरा, आता मी काय गुन्हा केला एवढं मला छळते तू? काय छळतेस? सारखं उठता बसता हे कर ग सुनबाई, ते कर ग सुनबाई, सारखं तुमचं चालूच असतं. नाही, बरोबर आहे. आता या वयामध्ये तू कोणी सांभाळायचं नाही, मग कुणी सांभाळायचं? सकाळी पोरगं जाते शेतामध्ये, त्याला कळत नाही बापाचं दुःख काय. आणि दुसरं बाई मला वाटलं लिकीसारखं जपशील. लेकी सारखं जपत होते मी तुम्हाला आधी, माहिती ना तुम्हाला? काय केलं ग मी असं? तुला कधी सारखी तुमची कुरकुर चालू असती. देवा, नाही ग कुरकुर करीत. हे बघ, प्रपंचामध्ये बस आपल्याला जगायचंय म्हटलं. प्रपंच हे इथं पडलं ते तिथं पडलं, सुनबाई हे कर ग, सुनबाई ते कर ग, सारखं चालू असतं तुमचं. अगं बरोबर, मी फक्त प्रपंचाचं सांगितलं ना. मी तुला काय वाईट बोललो का? कधी तुला आगाव मग मी काय झोपते का? मी कुठं म्हटलं तू झोपती? तूच काम करते. मग घरातले अख्खे काम मी करते, तुम्ही असं बोलता मला जस काय मी झोपते. काही बाई बोलणार तुला? ते बोलाय मी थांबणारच नाही या घरामध्ये. निघून जा, जात कुठं जायचं तिकडे जा, थांबू पण नका इथं. गावभर जाऊन बिका मागून काही परत तुझ्या दारात नाही यायचं. नका येऊ, जा उठा. ए परमेश्वरा, आज कुठलं पाप निघा. केलं होतं रे बाबा? सुनबाई आली, काय करावं, कुठे जावं? देवा, आता तुझा रे सहारा आहे मला. बघ बाबा या वयामध्ये. कुठे जावं? एवढं काबाड कष्ट करून एवढी इस्टेट कामावी, याचा उपभोग घेता आहे ना. याच्यापेक्षा दुर्दैवी काय? गाडी आहे, घोडे आहे, सगळे, पण शेळा बाग खाऊ जगावं लागतंय. कुठलं पाप केलं देवा? माणूस एक आहे, वाटा हजार आहे. कुठल्या वाट्यात नेशील तूच बघ मला. केलं एकदाच म्हातार ठेरड, बरं झालं. नुसतं डोक्याला किरकिर होती म्हाताऱ्याची. कुणी आहे का इथं? घरात कुणी आहे का? अहो सकाळ पोटात आणण्याचा कण नाही. शिळी बाकी भाकर द्यावं नाही. आहे का कोणी घरामध्ये? देवा परमेश्वरा,
आता तूच रे माझ्या वाली आहे. अरे सकाळ झालं पोटामध्ये आग पडली पण अन्नाचा कण नाही मिळाला. हे देवा परमेश्वरा, अरे दे रे दर्शन दे. अरे परमेश्वरा, ए नाथा, अरे काय घडलं माझ्याकडनं असं रे, इतकं मोठं पाप. अरे एवढी स्टेट कमावली, पैसा कमावला, शेतीवाडी कमावली, पण भीक मागण्याची पाळी आली रे माझ्या. काहीतरी पाप झाले देवा, माझ्याकडे पाप झाले. ह्या आवाज जरा ओळखीचा वाटतोय माझ्या. भिकाजी तात्या, हा? तुम्ही इकडे? अरे भाऊ, उठा उठा उठा, इकडे बसू आपण, उठा. लेकरा मला चप्पल अहो, ही काय वेळ आली तुमच्यावर. काय भिकाजी सांगू तात्या, माझी, पार तुम्हाला भीक मागायची पाळी आली. काय सांगू माझी कर्म काढी दिला देवा. बसा बसा खाली बसा. काय झालं? आता काय सांगाव, कसं सांगावं आणि कुठल्या तोंडाने तुला सांगावं रे बाबा. काय सांगायची तुला हकीकत भाऊ. काय झालं तात्या? नको रडू. तू रडायच थांब आणि मला सांग तर समज ना मला काही. नको रडू तात्या, थांबतो आता. सांग मला व्यवस्थित सांग, काय झालंय काय? भाऊ बोलणं सोपं आहे रे. काय झालंय काय नाही ते तर मला माहिती रे हा. भाऊ. अरे एवढी कामावर कष्ट करून एवढी जमीन जुमला कामावला, हिर झाली, बैल बारदाना झाला, अजूनही मी काम करतोय रे. अरे तात्या, मी पाहतोय तसं तू कामातच आहे काही. आलं. पाहतोय मी तुला काम करताना. काय आकडे सांगू घरची. सांग सांग सांग. सुनेला म्हटलं फक्त चहा दे रे, चहा दे. अशी माझ्या खेसागली ती की एखाद्या कुत्र्याला कुणी असं दांडक्याने मारत नाही, अशी खेसागली माझी. लेक काही म्हणत नाही का? अरे त्याला माहितीच नाही रे, मी कळून दिलं नाही. हा. म्हणजे लेकाला कसं सांगावं तो दुःखी कष्ट होईल. अरे जेवाय देते रे मला, पण शिळं पाक खायला देते. कसं दिवस काढतोय मला माहिती. आज सकाळी तर सून म्हटली घरातून निघून जा, अच्छा. त्या पुढे अंबर तिकडे जाऊन. असं काय चुकलं माझं परमेश्वरा, काय चुकलं. तात्या, तू शांत होय. कसं शांत हो भाऊ. मग एक ऐक. हा? हा, ती जमीन बंगला सारं तुझ्या नावावर आहे ना अजून? माझ्याच नावा, हा? माझ्याच नावा. मी नाही कुणाच्या नाव केलं. अरे तात्या, मग ये संतोय आता ते अजून. कशी काय. तू उलट लेख सुनाला सांगायचं बाहेर वा घराच्या. हा? मालक आहे तो अजून, गाडी तुझ्या नावावर आहे. नाही, नाही. भाऊ तू बोलतो बरोबर आहे, पण एक पण काय म्हणतो शेवटी कुणा त्यांचंच आहे. त्यांचंच आहे, पण त्यांनी सांभाळायला हा पाहिजे. ना रे, लय हाल चालत माझं. नाही तू बरं आठवून दिलं मला, शेतीवाडी घरदार सगळं तू माझंच नाव आहे. हा. हा हा, नाही नाही, त्यातला मी धडा शिकवणार, धडा शिकवणार त्यांना. सुनबाईला वटणी वाढणार. भाऊ भाऊ तू एक काम कर ना, काय? तू माझ्यासाठी एक काम कर ना. हा, माझे उपकार होतील. सांग ना. तुझ्या ओळखी पाळखीचे कुठं लग्नाला एखादी बाई असेल ना, तर मी लग्न करीन तिच्याशी. काय होईल ती आली ना तर खाया पियाचा हाल होणार नाही रे माझं. तेवढं माझे उपकार कर. कुठं ओळखी पाळखीची एखादी असेल ना पोरगी बघ किंवा बाई बघ, आणि सारी इस्टेट मी तिच्या नाव करीन, पण एखादी बाई बघ बरं तू. अरे तात्या, तू मग सारी स्टिक नावावर करशील, सारं करशील. हा. ह्या वयात तुला कोण बाई देईन का? हा? मला नाव ठेवते लोक गावात. अरे नाही. काय येडावला काय? अरे नाही रे, कुणी काय बोलायचं नाही. बोललं तर मी बघत नाही. एक बाई बघ फक्त लग्नाला, जी माझा प्रपंच पुढं करेल. या वयात बायकोची गरज नसते. अरे 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 हे लेख सुनाचं काम असतं जीव लावायचं, पण हे संतोय आता ते तूच डोकं चालव काहीतरी. अरे बरोबर आहे. पण काय होईल, मी जर तुझ्या घरी येऊन सांगितलं हा, तर ते माझ्यावर कानाडोळा करते. हा, हा. मी काहीतरी तुझ्याच डोकं चालायचं. खरंय, हा. खरंय. तुला वाटलंच तर भूक लागली असते ना, अरे मी बापरे. एका हॉटेलमध्ये जेव घालतो तुला. सकाळ अन्नाचा कळ नाही रे माझ्या तुला पोटात. जेव घालतो. 4-8 दिवस मा इधर आहे. नाही तुझ्याकडे नको. आता मी काय करतो माहिती का. हा. हळू 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 हळू. दम्याचा आजार दिसतोय थोडा. आता मी काय करतो, माझ्या वावरात झोपडी बांधतो हा. आणि त्या दोघांना दाखवतो की म्हातारा काय करील आणि काय नाही. तर नियम नाही, झोपडी बांधून राहतो. हा, त्यांना छदाम देणार नाही माझ्या हिश्श्यातला. तात्या, पण मी सांगितलेलं ध्यानात ठेवी. तू झोपडीत राह, पण त्यांना उचकून दे. वय वय, नक्की नक्की.
हे बघ आता काय झालंय, मग सकाळी त्यांचे डोळे उघडतील. सकाळी माझा कोट राहिला घरामध्ये, हा. कोटात सगळं पैसे अडका सगळं त्यात राहिलंय. माझ्याकडे रुपये नाही रे आता खायला, म्हणून भीक मागितली 4 घरी सकाळी सकाळी, कुणी दिली नाही. सकाळी सकाळी लोकांचं झालेलं नसन, कोणी घरात असतंय, कोणी नसतंय, कोणी कामाला गेले. चाल मी तुला हॉटेलमध्ये जेव घालतो. वय वय हा? अरे तुला देवासारखा आला उपकार झाला रे माझ्यावर. नाही काय नाही तात्या, तो हाल बघवत नाही मला. होय, चाल होय, होय. तुला मी हॉटेलमध्ये खाऊ घालतो हा. जरा. झालं आता सगळं. हा चालेल हा. मग आता काय करतो, आता किती झाले? 1300 रुपये झाले. 1300 रुपये झाले ना. मग एक काम करा, मांडून ठेवा आणि चालेल, पुढच्या वेळेस आल्यावर हा मी देऊन टाकतो. मग आता काय झालं, रानाच्या कामाने त्यांनी सवड व्हाय ना इकडे यायला, तर पाऊस याय नाही, कुरपणीला बाया लावले, तर मी काय करतो, चालेल. येतो मग. हा मी मांडून ठेवते. बरं. पुढच्या वेळेस आल्यावर हा चालते चालते मावशी, येऊ का? हो 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 चालेल चालेल. हा का रे आमल्या, काय करतो? झालं का बाजार? हा घेतलं बाजार, म्हणलं आता आठवडाभर काय इकडे येणं व्हाय नाही, काय व्हाय नाही, त्याच्यामुळे मग अरे आमल्या, तू जरा घरात लक्ष देत जा. आता घरात काय लक्ष द्यायचं, आहे की तात्या आहे, सगळी आहेत, चालूच आहे. तात्या घरी आहेत का आज सकाळपासून? अरे सकाळपासून तर काय दिसलं नाही तिकडे मला. नाही? कुठे गेले असते, बाहेर गेले असते. अरे मी मंदिरापाशी बसलेलो होतो, हा. साऱ्या गावात तोय तात्या भीक मागतोय. काहीतरी काय असं बोलताय तुम्ही. काहीतरी काय म्हणजे मग? तुझ्या बायकोने आहे ना तात्याला घराच्या बाहेर काढून दिलंय. तात्याने काय मागितलं होतं, फक्त चहा दे म्हणी. चहा दिला नाही, भाकर दिली नाही, शिळी भाकर देते म्हणली, आणि मरणाची बोलली, शिळ्या गाळ्या करून घराच्या बाहेर काढून दिला तात्या. काय सांगताय? आता तात्या कुठे इथं? तात्या कुठे आहेत? मी गावात गेलो होतो, हा मंदिरापाशी बसलो होतो आपला, तर साऱ्या गल्लीत तात्या भीक मागतोय. आईला. आणि भीक मागता मागता तो मंदिरापाशी येऊन सुद्धा भीक मागत मला होता. काहीच माहित नव्हतं, लाईट आज पाटाची होती म्हणून मी गेलतो दाऱ्यावरती. आणि मग मला आवाज आला, मी आवाज ओळखला. म्हणलं काय तात्या? ते म्हणे असं असं झालंय. म्हणलं माझ्या घरी चल, 2 दिवस राहा. हॉटेलमध्ये नेऊन त्यांना जेव घातलं, घरी नेऊन बसवलंय वटीवर. हा, हे असं नाही, जरा घरात लक्ष दे. बायकोकडे बघ जरा काय चाललंय. बायकोचं ना आता कातड लुंबी तुम्हाला. काय झालंय आता, तिला पण जेत झाल्या, तिला कुठं काय कामाला जायचं कसं नाही, काय आहे, नाही. जेवढं वावरात शिवारात लक्ष देतो तेवढं घरात पण लक्ष पाहिजे. हा? नाही नाही 100% काका, मी काय करतो आणि आता हे नाही बघ, तुम्ही सगळं खातात पितात राहतात, ते सारं तुझ्या बापाच्या नावावर आहे. आणि बघ, तिने हे पण मला सांगितलंय, पोरगी बघ एखादी या वयात लग्न करायला. मी काय? हा, असं म्हणत जात्या. ते म्हणले नाही पोरगी मिळली ना तर बाई बघ, हा. आणि तिच्या नावावर सारं करून देतो म्हणे. मग हा? जरा बायकोकडे बघ, सारं जाईन हातातलं तो ह्या. नाही 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 नाही, तिच्याकडे बघावंच लागेल मला पहिलं बघावं लागेल तात्या कुठे ती, नाही तर मुकारलंय कुठं ना होईन माहिती का. तात्या कुठे म्हणजे मी तुला आत्ता सांगितलं तो ध्यानात नाही का? हॉटेलमध्ये जेव घालून तात्या माझ्या घरी नेलाय मी. मला बघावंच लागेल. मी काय करतो, बायकोकडे बघतोच नेमकं. बायकोकडे हा? बघ, मला फोन कर, मी येतो तात्याला घेऊन घरी वाटलं असतं. बरोबर चालतं. एवढं म्हणलाय तात्या, यांना हुसकून देतो आणि मी झोपडीत राहतो म्हणला. मला काही त्या बंगल्यात राहायची इच्छा नाही हा? म्हणला. हा, कारण काय होईल, तो डोळ्यासमोर नुसतं सुनबाई येते म्हणला माया. माया म्हाताऱ्याचं लईच हाल लावल्यात गाड्या ह्यांनी. हा, हा या वयात म्हाताऱ्याचे एवढे हाल, आणि ते वय आपल्याला पण आहे, हे ध्यानात धर. नाही, मी आता काहीतरी बंदोबस्तच करतो आता. हा, मी पहिले आता ना बायकोकडे जातो, बायकोची बघतो हा. सोमवार कस काय नाही. तू बायको आहे ना, ही जर नाही नीट राहिली दुसरी करशील, पण आई बाप भेटते का हे सांग मला. नाही हा? भेटायचं मला. दुसरी- तात्यान तुम्हाला सांगतो आता, कसं करतंय माझं म्हातारं माझ्यासाठी, ही हा, मला माहिती. मला हे सांगायचंय, तू दुसरी करू नको, पण तिला वळण लाव नीट. काका, लय माझ्या उपकार झालं बरं का तुमचं. माझ्या बापाला तुम्ही आज खायला घातलं आणि तुम्ही माझं डोळंच उघडलं. पण आता बायकोच आहे ना, बायकोचा सुंभाराचं बघतो. आता जातो घरी आणि तिला दाखवतो कसं काय ते. हा, पण तुम्ही एक काम करता का, आमच्या तात्याला घेऊन येता का घरी? हा, मी जातो आणि तिच्याकडे बघतो. मग हे बघ अमोल, तात्याला मी लगेच घेऊन येतो, तू जा. हा, मी जातो आता. हा. आला. अमोलला सांगितलंय आता, ते त्याचं काम करीन. मी आता लगेच घरी जातो. हा? तात्याला घेऊन जातो त्याच्या घरी, लागन तात्या सोयीला. काजल, ए काजल, काय झालंय बाहेर वार्डाला? ये. काय अरे काय लावलंय तू? काय लावलंय माझी? मग? काय आदळ आपट चालवली? काय आता आपण चालली माझी? तात्या कुठे? बाकीचे लोक सांगू मला. मला काय माहिती, मी काय बांधून ठेवलंय काय त्यांना घरामध्ये? तेव्हा मला विचारताय ए पासून लावलेत काय असली नाटकं तुझी? कापासून नाटक लावले माझी? मग हा? मी काय केलंय? ए मला त्या काकानी सगळं सांगितलंय, तो काय काय केलंय ती. कोणते काका? कोणते काका? तू नीट बोल. हात खाली असं हात खाली करायचं नाही म्हणजे? माझ्यासोबत, समजलं का तुम्हाला? ए हो वाजवीन तुला मी. तात्या कुठे ते सांग मला पहिलं.
मला काय माहिती कुठं गेली ती, मला नाही माहिती आणि मला विचारायचं पण नाही. अरे तुझ्या झाल्या अकलीत पाणी. तात्या माझा भीक मागतोय तिकडे गावात. काय मग काय पण नका सांगू मला. काही पण नका सांगू म्हणजे, काही पण नका सांगू म्हणजे. हा माझ्या मला सोडा. बरं झालं भीक मागवतोय माझ्या बाबतीला गेली. काय बोलती रे? हा माझ्या बापाला तसं म्हणते का? हाय ही सगळी इस्टेट आहे ना माझ्या बापाच्या नावावर आहे, कळलं का तुला? मग आणि त्यांनी ना मला तळ हातातल्या फोडावून जपलंय. तू जेवढी आईस करते ना सगळी माझ्या बापा जीवावर करते. मी सकाळी उठलं की रानात जायचं, मरमर मारायचं. तुला काय काम आहे का दुसरं? काय होतं त्यांची सारखी कटकट हा, तुला तेवढंच काम आहे का? तुला फक्त तेवढंच काम आहे, दुसरं काय काम आहे का? मी तुला म्हणलो का कधी रानात जा, तू हे कर ते कर म्हणलं कधी तुला मी? नाही. मग तुला तेवढं काम होत नाही का त्यांचं करायला? त्यांची सारखी कुरकुर असते तुम्हाला अरे माहिती का? ते आजारी असते, त्यांची शुगर आहे, त्यांना लवकर जेवण लागत, ते कोणी करायचं? करते ना मी, पण त्यांची सारखी कटकट असते. बनवायच्या आधीच हे कर ग ते कर ग, बनवायचं का नाही मग तुला मी काय? तुला दुसरा धीर आहे का? नाही. तुला घरात दुसरी जाच करायला कोण आहे का? नाही. तुला फक्त एकट्या म्हाताऱ्याचं करायचंय. हा. अगं तात्या बघ कुठे गेलंय की आता. कारण की तुझ्या माहितीसाठी सांगतो, त्यांनी काय केलं, गावात गेल्याच्या नंतर काका आहेत का त्यांना हा. सांगितलं माझ्यासाठी पोरगी बघ एखादी काय? लग्नाला, नाही तर बाई बघ एखादी लग्नाला. आणि मग मग बोंबलं चुना घालून सगळी इस्टेट तात्याच्या नावावर आहे, सगळं सगळं तात्याच्या नावावर आहे. माझ्या नावावर काय आहे? आपण तात्याला शोधू चला. अगं बाई तुला हे अगोदरच कळलं असतं ना तर आतापर्यंत ही वेळ आली नसती. म्हातारं आहे ना म्हातारं, जर लग्न केलं ना तर आखी इस्टेट त्या बाईच्या नावावर करीन, आयुष मध्ये राहीन. आणि तुला आहे ना त्या तात्यावनी भीक मागत हिंडावं लागेल सगळ्या गावामध्ये, कळलं का तुला? हो तात्या आलेत. आलं रे. नाही नाही, भाऊसाहेब भाऊसाहेब बसा. बसा तुम्ही इथं, बसा आधी तुम्ही बसा. हात लावा मला, मला अजिबात हात लावायचा नाही कुणी. नाही तू पण माझ्या जवळ येऊ नको. हा भाऊसाहेब मी तर बरं लग्न वाटतं करणार. तुम्हाला काय होतंय? भाऊसाहेब मी आता कुठं ऐकणार नाही. मी ही सारी इस्टेट आणि इस्टेट विकून टाकणार. त्या झोपडीत राहीन मी, पण याला सलाम देणार नाही. मी पुढे ऐकणार नाही. आता हा गावात भीक मागायला लावली मला या वयामध्ये, आणि 3 गावचं झागीदार मी. बाबा मला माफ करावं. अजिबात नाही. आता मला माफी बिफी मागूच नका. खरंच माझं चुकलं. अहो नाकापेक्षा मोठी तरी कशाला पाहिजे. मला नाही जमायचं आता. तुम्ही तुमचं बघा. बाबा मला खरंच माफ करा, मी नाही ते बोलले तुम्हाला. तात्या हा. मागते ना माफी आता, हा. आली ना जाग, हा. हे सोडून आता सारं. अहो असं असतं हो, पाणी भर डोक्यावरून गेलं ना मग डोकं ए पुसायचं. बाई, परत असं करणार आहे का? नाही बाबा मला खरंच माफ करा, मी माझ्या वडिलांसारखं सांभाळन तुम्हाला. आता बघितलं किती बापासारखं सांभाळलं तुम्हाला. पण इथून पुढे बघा ना, मी तुम्हाला खरंच चांगलं सांभाळन. माझी चूक मला समजली. देवाचे उपकार होईल बाबा. बाबा रडू नका तुम्ही. तात्या रडू नको, आता झालं ना तुझ्या मनासारखं. बाबा नका रडू. अगं मी रानात गेल्याच्या नंतर माझ्या पाठीमागे ही काय करते हे मला काही माहित नव्हतं. पण अगं तिला पण तिची चूक कळाली. बाबा तुमच्या पाया पडतो, मला असं एकटं सोडून नका जायचं कुठं तुम्ही. मला लय सांभाळ तुम्ही, सगळं इस्टेट बिस्टेट सगळं तुम्ही माझ्यासाठी कमवून ठेवलं. किती कष्टाने कमवलंय सगळं मला माहिती हो. नाही, नाही, असं नका सोडून जात जाऊ. नाही, आता मलाही कळलं. तिला तिची चूक कळली. हा बाबा मला माझी चूक कळली, मी तुम्हाला कधी दुःख देणार नाही.